की मुंबई कर किंवा पुणे कर किंवा नाशिक कर हे शहरांच्या समोर कर लावायचा जो प्रश्न आहे किंवा जे काही एक भूत वर्षांवर्षाचं आहे ते काही थांबत नाही आहे. आता मुंबईमध्ये जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा आणि इकडे विधानभवनात आमचं म्हणजे राज्य सरकार होतं तेव्हा मुंबईसाठी आम्ही 500 स्क्वेअर फुटापर्यंतचा जो प्रॉपर्टी टॅक्स माफ केला होता. माझी मागणी ही राहील की आताची जी वेळ आहे, आताची जी परिस्थिती आहे, मुंबईकरांवर जेवढा कर लादला जातोय तो कर कमी करून हा 500 स्क्वेअर फुटाचा राज्य सरकारनी 700 स्क्वेअर फुटापर्यंत मुंबईमध्ये जर कर माफ केला, प्रॉपर्टी टॅक्स माफ केला तर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. नाहीतरी प्रॉपर्टी टॅक्समध्ये बाकीचे जे एलिमेंट असतात, स्ट्रीट टॅक्स, ट्रॅफिक टॅक्स, स्ट्रीट लाईट वगैरे, हे सगळ्याचे तर हाल आहेच. पण हे सगळं होत असताना अध्यक्ष महोदय आता नवीन कचरा कर, ज्याला मी अदानी कर म्हणतोय, ते देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करण्यासाठी तो कचरा कर जो कधीही मुंबईच्या इतिहासात लावला नव्हता तो आता प्रत्येक महिन्याला निवडणुकीनंतर लावला जाईल असं सगळीकडे स्पष्ट झालेलं आहे. पण ह्याच धारावीमध्ये आमची जी मागणी आणि मागच्या वेळी मी खूप विस्तृत बोललो त्याच्यावर बोलणार नाही, पण 2-3 पुन्हा एकदा धारावीचा विषय आला म्हणून स्पेसिफिक मागतो. पहिलं म्हणजे धारावीकराला, प्रत्येक धारावीकराला पात्र करा. जे SRA नियम लागू आहेत 2011 पर्यंतचे ते तसेच्या तसे धारावीला लावा. 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रत्येकाला घर द्या. ग्राउंड+1 लिगलाइज करा. आणि कोळीवाडा जो आहे, कोळीवाड्यामधली एक सुद्धा इंच जमीन ही त्या प्रकल्पात गेली नाही पाहिजे. कोळीवाड्याचा विकास हा वेगळा झाला पाहिजे. कुंभारवाड्याचा विकास कुंभारवाड्याप्रमाणे झाला पाहिजे. तिथे अनेक वेगळे वेगळे समाज आहेत.